नमस्कार मित्रांनो, रिक्षावाल्याच्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मग काय मित्रांनो, आज आपल्याला अहमदपूरला जायचं होतं. मग काय बस स्टँडला निवांत बसलो होतो. मग काय तोशाबाईनं फोन केला, ये म्हणला घरात. चला म्हणलं पहिलं तेल टाकून येऊ म्हणलं. मग काय सणांना गेलो पंपावर. गेल्यावर काय ज्ञानेश्वर भाई एकटाच होता तिकडल्या मीटरला. मग काय इकडल्या मीटरला कुणी नव्हतं. ज्ञानेश्वर भाईला म्हणलं टाकतो मी म्हणलो, तुला पैसे ऑनलाईन करतो म्हणलो. तेल टाकून निघालो तर काय मोहन भाई आले. ते मोहन भाईला बोलून निघालो सणानं. त्यांच्या घरापाशी मग काय गाडी फिरवली सनमुन्या. मग काय लावली तिथं. मग काय बसले. मग निघालो सणानं फिरी. अहमदपूरला गेल्यावर म्हणले बिराजदार मॅडमच्या दवाखान्यापाशी जाऊ दे म्हणले. मग काय गेलो सनमुन्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून खाली गेलो दवाखान्यापाशी. त्यांना सोडलो. मग तोशाबाईला म्हणलो झाल्यावर फोन कर म्हणलो. मग काही निघालो. मग सण त्याला म्हणलं अहमदपूरला आला होता रवी सावकारकडे जाऊन येऊ. रवी सावकारनं आमच्या मग सेकंड शोरूम टाकले होते खरेदी विक्री गाड्या. सण म्हणे शोरूमवर गेलो तर काय सगळ्या गाड्या इकलेल्या दिसाल त्या. मग एकच गाडी पिकअप राहिली होती. मग चला म्हणलं ऑफिसमध्ये जाऊ. ऑफिसमध्ये गेलो तर काय मग केशव भैया दत्ता भैया सावकार मस्त बोलत बसले. सावकारला म्हणलं काय चर्चा चालू आहे की. सावकार म्हणलं काय नाही म्हणले उद्या गाडी आणायची तयारी चालू आहे म्हणले. मग काय दत्ताभ्याला विचार. दत्ताभ्यानं म्हणलं ही गाडी आहेत म्हणलं. मग काय मोबाईल मध्ये बघितलं तर काय दत्ताभ्यानं दाखवला सण 3-4 गाड्याचे फोटो. सकाळीच 2 गाड्या ऐकल्यात म्हणून सावकार दाखवाल. सावकारला फोन आलाय म्हणलं येतो म्हणलं नेक्स्ट टाइम आता. मग काय निघालो सणानं फिरी. मग काय गेलो दवाखान्यापाशी. गेल्यावर मग काय त्यांना घेतो निघालो. मग कसा वाटला मित्रांनो आजचा मिनी ब्लॉग छोटासा. मग लाईक शेअर कमेंट करा. # रिक्षावाला.